नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10, 11, 12 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसासोबत गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इन्फॉर्म बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर पुढील 3 दिवसातही महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 10, 11, 12 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे भारताचा पूर्व परिसर, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग या भागामध्ये बहुतांश ठिकाणी वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती 10 आणि 11 जानेवारी 2024 या तारखेला तीव्र सक्रिय असणार आहे आणि ह्या चक्रवात स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे। तर सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्याकडे जोर कमी राहील, बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीकडे, गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर कमी असून थंडीचे वातावरण अधिक बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज हा पुढील 3 दिवसात असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंडा, अल्रोना, बेडशी, रामगड, अंजनेम, कानाकुंबी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पारसेम, मपासा, वेंगुळा, महापण, कुडल, अरस हलका पाऊस या भागात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, धामणे, बाची, रानाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी तसेच रामन, घागरा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। गोवा राज्याचा परिसर, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी, अनिशी आसपासचा परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कानकोण आणि मडगाव, अचकुतगामा, पणजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये महापण, कुडल इकडे हलका मध्यम राहील। कडेगाव, पटेगावला हलका मध्यम राहील। वायगणी, पोईप, कासल, कणकवली, मालवण मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, निर्मा, मुलगुण या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील। पश्चिम भागामध्ये राजापूरला हलका राहील आणि खारेपट्टण, रायपट्टण, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालकापूर, कोकरूड, परवळा, संगरूळ इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनी, कोडाली, कोल्हापूर, संगरूळ, इस्पुर्ली, कागल हलका पाऊस या भागात राहील। बिद्री, मुरगुड, निपाणी, सांकेश्वरा, अजरा, निसारी, अड्डाला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगिलाई हलका पाऊस राहील। रायबा, किडकल, शिरागोपीकोडाची हलक्या पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, शिरळ, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। दागलपूर, जळकाटीला हलका राहील। जळकाटी आणि बिलर, कानामडी इकडे ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडीकडे ढगाळ वातावरण राहील। चिंके, सांगोळे, अटपाडी, दिघाची, पंढरपूर, खर्डी, पालवानी, बेलापूर, मसवाड इकडे हलका मध्यम राहील। अकलूज, मालसिरस, बराड, शिंगणापूरला हलक्या सरींचा अंदाज आहे। बेंबले, टेंभुर्णी, कुरुवाडी, अरणगाव, वांगी, केरन, इंदापूर आणि कोंडे, सेल्सियस, परांडा हलक्या सरींचा अंदाज राहील। कुरुल, बेलाटी, सोलापूरला हलका राहील। इतर भागामध्ये ढगाळ स्थित राहून थंडीचे वातावरण अधिक बघायला मिळणार आहे।
आणि सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। बारामतीला सुमे ढगाळ स्थित राहील। लाटे फलटण बरांडलाई ढगाळ स्थित राहील। नांदल अद्राकी खंडाळा वाई देवरा मोलदिक्सल इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सातारा कोरेगाव रहमतपूर औंधपुसेवली वडोज मायनी मसवड इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। कराड कडेगाव बीटा रामपूर पलूस नरसिंहपूर मेढा उडाले हलक्या सरींचा अंदाज आहे। अष्टा किनीलय हलका राहील। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मेढा कोयना पटण शिशिंगे सरवाड उसोटेपोट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। लोटे चिपळूण मार्गाव तांबे खेड धागाव दापोली पाचपाणी कलसित मंदनगर घोगरे या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे। महाबळेश्वरला हलका पाऊस राहील। वई खंडाळा लोणारलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यताही पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि दक्षिण भागात राहील। जसे भोर शिरवळ जेजुरी मार्गावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लवासा जीटे शिरगाव कळवण आंबे इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। सासवड शिवापूर दायरी पुणे लोणी कालभर वाघोली सुसगाव पुनावले आळंदी चाकण कसमतलाई बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागाकडे टाला इंदापूर गरेगावला हलका मध्यम राहील। रोहा नागोठाणा आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचरोळ खोपोली कसमतलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खेड मनसर वाडा आंबे गाव मध जुन्नर ओतूर गरवाडी खोटाले इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे आले आणि टाकळी डोकेश्वर पारणे सुपे हलक्या सरींचा अंदाज राहील। खंडाळा अहमदनगरला हलका पाऊस राहील। दक्षिण भागात राळेगाव सुरेगावला हलक्या सरींचा अंदाज आहे। जामखेड काडा आष्टीला ढगाळ स्थित राहील। पावसाचा अंदाज नाही। पाथर्डी अमरापूर गोडेगाव बनास नेवासा हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। देवळी प्रवारा अश्वी लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि कोकण विभागाकडे पावसाचा जोर हा मुंबई नवी मुंबई उरण हलक्या सरींचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाज ठाणे भिवंडी कल्याणडोंबिवली बदलापूर मुरबाड गडवाली मिराबांदर ओंबडी ख्रिस्तीवाडा या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। उंबरपाडा पिलवी गोडमाल वाडा पालघर मान्नर कुडण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। इगतपुरी मुंडगाव वाडीवरे सम्राटगुंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जोर मोकाडा त्र्यंबक मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी राहील। नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून राजूर अकोला संगमनेर शमशेरपूर नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे पांडोर्ली नाशिक देवळी इकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। निमगाव शिन्नर महासाक्री नागपूर निफाड लासलगाव पटोदा वणी डोडांबे चांदवड आसपासच्या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। पाटोदा कुसुमाडी ममदापूर बारम येवला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मनमाड नांदगावलाही जोरदार स्वरूपात राहील आणि मालेगाव मालगाव नांद्राणे सौदाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। ओझर कळवणलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। सटाणा औटी ताराबादलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून नामपूर निमशेवडी चिंचवे ताराबाद चोरवड पिंपळनेर साक्रीबॅट चिंचखेड कोसुंबे चिंचवड दिवी दुसाने टिटाणे या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। नवापूर विसरवाडी मध्यम स्वरूपात राहील। पाणीगाव टिटाणे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सुत्राणे नंदुरबार रणाला धोंडाईचा खरपाली आसपासचा परिसर शहादा तलोडा अक्कलकुवा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून शिरपूर सुले सांगवी वाडबिके तसेच मालगाव असोल खेटिया निमाल सेंदवा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। सिंदखेडा जैतपूर गोडे इसाले अंबळनेर धरणगाव कपांडे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। धुळे अंजंग अरबी बोकरूड कुसुंबे अंचाले जबरदस्त पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या या भागात राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा आडगाव तसेच औवाड हिरापुरा यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशन रावेर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। धरणगाव रंडर परोळा अंबळनेर जळगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा भुसावळ उडाली मुक्ताईनगरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। जामनेर भोवड पिंपरीगावली इकडे मध्यम स्वरूपात राहील। पाऊर बडगाव पाचरा अनवा अजंठा हलका मध्यम राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन नांद्राणे ममदापूर तालवड अंबाला कन्नड हतनूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। किशोर फुलंब्रीला हलका राहील आणि एळपात देवगाव या भागात हलका राहील। श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी काचूर पाचोडलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। दाकेपाल पैठणलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज जालना देऊळगाव राजा सिल्लोड मोहरा अनवा अजंठा या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड आणि धाराशिवचा परिसर
इकडे ढगाळ स्थित राहील, पावसाचा अंदाज नाही। धाराशिवमध्ये कळंब मासा, तारकेट बूम, पात्रूर खडा, धाराशिव, वैरभंग, पाणेगाव, शिलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। लातूरमध्ये निलंगणा, श्रांतपाल, लातूर, परळी आणि बरडापूरला हलक्या सरींचा अंदाज राहील। नांदेड भागाला, हिंगोली, वाशिमला ढगाळ स्थित राहील, पावसाचा अंदाज नाही। विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। मेहकर, चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, शेवगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। पिंपरीगौली, भोवडलाई मध्यम स्वरूपात राहील। मलकापूर, दासराखेड, अदुल बुद्रुक, दिघी, नांदुर्णा हलका पाऊस राहील। आणि अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंबारा, जळगाव, जोमत, आलेवाडी, पलसी, हिरवाखेड, तेलरा, अंदुर्णा, पातोडा, मासराखेड हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। खामगाव, शेवगाव, बाळापूर, कोरेगाव, आळंदा, बोरगाव, मंजू, अकोला हलक्या सरींचा अंदाज आहे। परतूर, महसूललाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, पुलगाव तसेच अरवी, वडोणा, लाडगड, तळेगाव, अमरावती, असेगाव, चांदूर बाजार या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, तुळजापूरला हलक्या सरींचा अंदाज आहे। वाडकी, पुणे, हिंगणघाटला हलका राहील। यवतमाळ, नेर, लाडके, दारवा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।